पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व। कराडमध्ये महिलांचे मंगळसूत्र हिसकावणारे पती पत्नी अटकेत, चौकशीत आणखी 3 गुन्ह्यांची कबुली। कराड बस स्थानक परिसरात महिलांना गाठून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरीने चोरणाऱ्या एका भामट्या पती पत्नीच्या मुसक्या कराड शहर पोलिसांनी आवळल्या आहेत। ही घटना 22 जून 2026 रोजी रात्री 9:15च्या सुमारास घडली। फिर्यादी महिला नवग्रह मंदिराकडून एस.टी. बस स्थानकाच्या दिशेने पायी जात होत्या। त्याचवेळी काळ्या रंगाचा टॉप घातलेली एक महिला आणि पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेला एक पुरुष त्यांच्या जवळ आले। या दोघांनी महिलेला अडवत जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने खेचून घेतले। त्यानंतर महिलेला खाली ढकलून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले। या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला। या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे करत होते। गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला। बस स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली। त्यामध्ये संशयास्पद हालचाली करणारे एक जोडपे पोलिसांच्या नजरेस पडले। तपासादरम्यान हे जोडपे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले। त्यानुसार श्रावण राजेश कांबळे वय 33 वर्षे आणि त्याची पत्नी पूनम श्रावण कांबळे वय 27 वर्षे, दोघे हिरा कराड यांना ताब्यात घेण्यात आले। जून 23 रोजी दोघांना अटक करण्यात आली। पोलीस कोठडीत चौकशीदरम्यान आरोपींच्या सांगण्यावरून चोरीला गेलेले सुमारे 7 ग्रॅम वजनाचे आणि 1,05,000 रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले। इतकेच नव्हे तर कडक चौकशीत या दाम्पत्याने कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अशाच प्रकारचे आणखी 3 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे। त्यामुळे पोलिसांनी एकूण 4 गुन्ह्यांची उकल करण्यात यश मिळवले आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पा पोलीस अधीक्षक वैशाली करूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या मोहिमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदुम तसेच वसीम संदे, सतीश पाटील, संदीप कुंभार आणि संपूर्ण पोलीस पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली। कराड शहर पोलिसांच्या या कारवाईमुळे महिलांना लक्ष्य करणाऱ्या एका सराईत पती पत्नीच्या टोळीचा पर्दाफाश झाला असून आणखी काही गुन्ह्यांचा तपास सुरू आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सागर दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड। कराडमध्ये बस स्टँड वरून मंगळसूत्र चोरी जाण्याच्या घटनांमध्ये झालेली वाढ यामुळे आदरणीय पोलीस अधीक्षक पिंगळे सर तसेच आदरणीय अपर पोलीस अधीक्षक कडूकर मॅडम यांनी सदर गुन्ह्यांमध्ये प्रतिबंध व्हावा यासाठी गुन्ह्यांना उघडकीस आणणे आणि आरोपींची टोळी निष्पन्न करणे याबाबत आम्हाला सूचना दिलेल्या होत्या। सदर सूचनांप्रमाणे कराड शहर पोलीस स्टेशन येथे 721/2026 हा गुन्हा अशाच प्रकारचा दाखल झालेला होता। सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी यांना नवग्रह मंदिर कराड बस स्टँड जवळ या ठिकाणी चालत जात असताना 2 आरोपी, एक पुरुष व महिला आरोपी यांनी रस्त्यामध्ये अडवून जीवे मारण्याची धमकी दिलेली होती। तसेच त्यांना रस्त्यावर खाली पाडून त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र ओढून हिसकावून जबरदस्तीने नेलेले होते। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये कराड शहर बस स्टँडच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली असता आपल्याला फिर्यादीने वर्णन सांगितल्याप्रमाणे एक पुरुष व महिला घटनेच्या अगोदर त्या परिसरामध्ये फिरताना मिळून आलेले होते। त्यांची ओळख पटवली असता सदरचे आरोपी जे आहेत त्यांचं नाव आहे श्रावण राजेश कांबळे वय 33 वर्षे व त्याची पत्नी पूनम श्रावण कांबळे वय 27 वर्ष, दोघंही कराडमध्ये राहणारे असून दोघंही रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत। त्यांना प्राथमिक तपास कामी 23 जून 2026 रोजी अटक केलेली आहे। सदर अटकेमध्ये त्यांच्याकडे आणखी चौकशी केली असता त्यांनी कराड शहरमध्ये यापूर्वी केलेल्या 3 गुन्ह्यांची सुद्धा माहिती दिलेली आहे आणि आपण त्या बाबतीत सुद्धा अधिकचा तपास करत आहोत। सदर गुन्ह्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, एपीआय विजय गोडसे, पोलीस निरीक्षक निखिल मगदुम, पोहवा वसीम संदे, सतीश पाटील, संदीप कुंभार, पोलीस नाईक सज्जन जगताप आणि स्वामी धीरज कोरडे, पोलीस कॉन्स्टेबल मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, मोहसिन मोमीन, महेश पवार, निलेश विभूते, आनंदा जाधव, सोनाली पिसाळ अशा पथकाने संयुक्त कारवाई केलेली आहे आणि एकूण सदर गुन्ह्यामध्ये 1,05,000 किमतीचा 7 ग्रॅम वजनाचं मंगळसूत्र मिळून आलेलं आहे आणि इतर 3 गुन्ह्यांमध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं
तरी कमी होईल अशी आपली अपेक्षा आहे. आरोपींना कुठे ताब्यात घेतलं? आरोपींना सीसीटीव्ही फुटेज बघितल्यानंतर कराडमधूनच ताब्यात घेतलेलं. कोठडी दिलेलं आहे त्यांना. पोलीस कस्टडीमध्ये आहेत सध्या. दोन्ही आरोपी आपल्या ताब्यात आले.